राज्यात ऑक्टोबर 2026 ते नोव्हेंबर 2026 याबरोबर जानेवारी 2026 ते मार्च 2026 या कालावधीमध्ये अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे बाधित झालेले 9 जिल्ह्यातील जवळपास 66,000 शेतकरी यांना 53 कोटींची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. या संदर्भात महत्त्वाचा जो जी.आर. आहे तो 16 एप्रिल 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्यामुळे या कालावधीमध्ये अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट, नैसर्गिक आपत्तीमुळे जे झालेलं शेतकऱ्यांना नुकसान आहे, हे नुकसान भरपाई करण्यास सरकारने एक नवीन जी.आर. काढलेला आहे. कालच म्हणजे 16 एप्रिलला आलेला आहे. तर अतिशय महत्त्वाची माहिती आणि खुशखबर आहे शेतकऱ्यांना. तर कोणत्या कोणत्या राज्यामध्ये किती पैसे मंजूर झालेले आहेत ते सुद्धा जाणून घेऊया. त्या अगोदर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. प्रत्येक कमेंट्सचा आपण रिप्लाय देत आलेलो आहोत. तर चला महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे ते भरपाई संदर्भात कालच 16 एप्रिल 2026ला जी.आर. पास झालेला आहे. प्रस्तावना पाहूया. अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या जे पिकाला नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात सरकारकडून शेतकऱ्यांना एक छोटीशी मदत स्वरूपी हा एक प्रस्ताव समोर आहे. 12 नैसर्गिक आपत्तीमध्ये पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्रामध्ये उधाण, आकस्मिक आग आपत्तीमध्ये बाधित मदत देण्यात येत आहे सरकारकडून. दुसरी प्रस्तावना बघूया. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेली शेतपीक नुकसानाबाबत दिनांक 27/3/2023 प्रमाणे देण्यात येणार आहे. तर 30/5/2025 रोजी शासन निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार 2023 रोजी शासनाने जे निर्णय घेतलेला होता त्याचप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा तुम्हाला जे नुकसान भरपाई आहे तशा प्रकारे तुम्हाला भेटणार आहे. कारण ह्या टायमिंगला सुद्धा अमरावती आहे, नागपूर आहे, पुणे आहे, संभाजीनगर साईडला सुद्धा अवकाळी पाऊस जास्त झालेला असून शेती पिकाचं नुकसान जास्त झालेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ही प्रस्तावना आहे. त्यानंतर शासनाने कोणता निर्णय घेतला आहे ते जाणून घेऊया. ऑक्टोबर 2025 ते नोव्हेंबर 2025, जानेवारी 2026 ते मार्च 2026 या कालावधीमध्ये राज्यामध्ये अवकाळी पाऊसमुळे शेती पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्यात संदर्भात क्रमांक 2 येथील शासन निर्णयानुसार निश्चित केलेल्या दरानुसार 53 कोटींपेक्षाही जास्त रक्कम सरकारकडून मंजूर करण्यात आलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा असेल पूर्ण डिटेल्समध्ये तर तुम्ही पॉज करून वाचू शकता. तर अवकाळी पावसामुळे एकूण 9 जिल्ह्यामध्ये जास्त नुकसान झालेलं आहे. तर त्यांचे सुद्धा डिटेल्स तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही पॉज करू इझिली वाचू शकता. तर आता सरकारने 53 कोटींपेक्षाही जास्त रक्कम मंजूर केलेली आहे जे अवकाळी पावसामध्ये नुकसान झालेलं आहे तशा शेतकऱ्यांसाठी. तर खूप मोठी आनंदाची बातमी आहे. ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांनी हे नुकसान जे भरपाई करून मिळणार आहे सरकारकडून त्याचा लाभ नक्की घ्यावा. आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती नुकसान झालेलं आहे आता ते पाहूया. नागपूर जिल्ह्यामध्ये, गोंदिया आणि वर्धामध्ये टोटल 1504 शेतकऱ्यांना 1,13,00,000 मंजूर झालेले आहे. पुणे जिल्ह्यामध्ये, सोलापूर, सातारामध्ये 4,554 शेतकऱ्यांना टोटल 5,77,00,000 रुपये मंजूर झालेले आहे. त्यानंतर अमरावतीमध्ये यवतमाळ आणि बुलढाणा असे टोटल 14,589 आणि अमरावती विभागामध्ये 51,729 असे टोटल रक्कम मंजूर झालेली आहे. 12,17,00,000 रुपये अमरावतीमध्ये. त्यानंतर
बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा 30 कोटी 26 लाख मंजूर झालेले आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये 1,37 लाख रुपये मंजूर झालेले आहे. बीडमध्ये 3,06 लाख रुपये मंजूर झालेले आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागमध्ये 4,37 लाख मंजूर झालेले आहे. असे टोटल सरकारकडून तुम्हाला 53 लाख रुपये मंजूर झालेले आहे. अवकाळी पावसामध्ये जे नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांना, तर अशा प्रकारे ही जी लिस्ट दिलेली आहे, तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरून आणि सगळे डिटेल्स देऊन तुम्ही ह्या जे काय भरपाई झालेला असेल ते सरकारला तुम्ही दाखवून तुम्ही लाभ घेऊ शकता. तर अशा प्रकारे अवकाळी नुकसान भरपाई मंजूर करू शकता. फुल डिटेल्स तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला असं वाटलं तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही इझिली हळूहळू वाचू शकता. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद.